शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतदानानंतर आता या मतपेट्या नाशिकच्या अंबड परिसरात असलेल्या वेअरहाऊसमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत। आपण सध्या अंबडच्या याच वेअरहाऊस परिसरात आहोत, ज्या ठिकाणी शिक्षक मतदारसंघाच्या ज्या मतपेट्या आहेत त्या सुरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत। खरं तर या ठिकाणी पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त जो आहे तो 1 तारखेपर्यंत तैनात असणार आहे। 1 तारखेला सकाळपासून शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। संपूर्ण राज्यात गाजलेल्या या निवडणुकीमध्ये 21 उमेदवार मैदानात होते, मात्र खरी लढत झाली ती महाविकास आघाडी आणि महायुती त्याचप्रमाणे अपक्ष असलेल्या विवेक कोल्हे यांच्यामध्येच। या निवडणुकीदरम्यान अनेक गैरप्रकार समोर आले। काही लोकांना पैसे वाटताना पकडण्यात आलं, त्यासोबतच उमेदवार आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बाचाबाचीचे देखील प्रकार जे आहेत ते या ठिकाणी घडले। मात्र मतदान प्रक्रिया जी आहे ती अत्यंत शांततेत पार पडली। इतरत्र चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद जो आहे तो मतदारांचा मिळाला। जवळपास 93% मतदान जे आहे ते नाशिक विभागात झालं। सर्वाधिक मतदान जे झालं ते नंदुरबारमध्ये झालं आणि त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे 1 तारखेला होणाऱ्या मतमोजणीकडे। या मतमोजणीनंतर शिक्षक मतदारसंघाच्या या निवडणुकीत शिक्षकांनी आमदार म्हणून नेमकी कोणाची निवड केली हे स्पष्ट होणार आहे। कॅमेरा पर्सन प्रसादसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।